प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा इशुदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज इशुदाय चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा इथं येरवड्यात आलेलो आहे प्रियजनांनो. इथं इशुदाय सागर प्रार्थना भवनामध्ये आज पुणे इथं प्रार्थना आहे आपली येरवड्याला, तिथं आलेलो आहे. प्रियजनांनो, तुम्हाला देवाचं सुंदरसं म्हणणं मी घेऊन आलो आहे. स्तोत्रसंहिता मत्ती वर्तमान याचा 18वा अध्याय आणि त्यातलं 12 वचन, हरवलेल्या मेंढराचं दृष्टांत. मी तुम्हाला काय वाटते, कोणी एका मनुष्यावर 100 मेंढरं असले तर एक भटकले तर 99 सोडून भटकलेल्या मेंढरास शोधास जाणार नाही काय? असे सापडल्यावर तो 99 अधिक आनंद करून सांगतो की तसेच लहान थोरांना एक नाश व्हावा अशी इच्छा आहे. कारण की प्रियजनांनो, देवाचं वचन सांगतं सुंदरसं, जसं मेंढरू आपल्या घरातलं एक मेंढरू असतं, शेळी असते, ती हरवल्यावर 100 पैकी तर आपण तिला घेऊन येतो आणि देवाच्या जसं आपण आनंद करतो 99 मेंढरापेक्षा जे भेटतं त्याला, तसं देवाचं वचन सांगतं एक दुःखरहित जर मेंढरू आणि जे भटकलेलं आहे देवापासून जर ते देवात आलं तर देवाला खूप महान आनंद होतो. आज या मर्याच्या त्याचं देखत आणि याच्या देखत देवाचं वचन तेच सांगतं तुम्हाला. जर तुम्ही कोणी दुःखरहित असतील, जे येशूपासून दूर असेल, त्यांना देवात आणा. देवाच्या राज्यात आणि देवात त्याचा भरपूर आनंद होईल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा, ईश्वराजा, जिवंत ख्रिस्ता, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. ज्याचे हातपाय दुखतात त्याचे हातपाय बरे होऊ, ज्याचे डोकं दुखतं त्याचे डोकं बरं हो. प्रत्येक सैतानी बंधनं, दृष्टपण, प्रत्येक सैतानी कार्य नीट त्यांच्या जीवनातून कॅन्सर, टी व्ही, HIV नीट इशूच्या नावात आणि इशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा रग त्याच्या जीवनात रसिक होतो. रबा रबा टच हेल्थ दॅम दिस आम्ही